नमस्कार. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासात आता काही नवीन आणि खूपच धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. विशेषतः रोहित पवारांनी काही गंभीर आरोप केलेत, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलंय. चला तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. ह्या सगळ्याची सुरुवात झाली ती रोहित पवारांच्या या एका सोशल मीडिया पोस्टमुळे. त्यांचा हा एकच प्रश्न, आणि या प्रश्नामुळे संपूर्ण तपासावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि खरं सांगायचं तर हाच प्रश्न ह्या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. झालं असं की रोहित पवारांनी एक सार्वजनिक पोस्ट केली आणि तिथूनच या तपासातला हा नवा अध्याय सुरू झाला. या पोस्टमधून त्यांनी थेट चौकशीच्या प्रक्रियेवरच म्हणजे तिच्या प्रामाणिकपणावरच गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आणि या सगळ्या नव्या आरोपांच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, पायलट रोहित सिंग. याची नुकतीच चौकशी झाली आणि त्यानंतरच हे सगळे नवे खुलासे समोर यायला लागलेत. ओके, तर मग आपण आता ह्याच मुद्द्यावर लक्ष देऊया. कोण आहे हा रोहित सिंग आणि त्याची भूमिका इतकी वादग्रस्त का ठरतीये हेच आपण आता समजून घेऊया. आता बघा, इथेच या प्रकरणाचं मूळ आहे. कागदोपत्री रोहित सिंगची चौकशी एक साधा पायलट म्हणून करण्यात आली, पण खरं वास्तव काय आहे तर तो त्याच BSR कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे, ज्या कंपनीची या अपघातासाठी चौकशी सुरू आहे. आणि हाच तर वादाचा मुख्य मुद्दा आहे. आता रोहित सिंग बद्दलचे काही मुद्दे तर आणखीनच संशय वाढवणारे आहेत. म्हणजे बघा, अपघाताच्या दिवशी तोच विमान उडवणार होता, पण ट्रॅफिकचे एक साधं कारण देऊन तो आलाच नाही. त्यानंतर तो बराच काळ परदेशात होता आणि इतक्या महिन्यांनी आता कुठे चौकशीसाठी भारतात परतला आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि आता येतोय या प्रकरणातला सगळ्यात मोठा आणि धक्कादायक खुलासा, जो या नव्या आरोपांचा कणा आहे. हा मुद्दा आहे विमानाच्या गहाळ झालेल्या रेकॉर्डबद्दल. सुरुवात करूया एकूण आकडेवारीने. रेकॉर्डनुसार हे जे अपघातग्रस्त विमान होतं त्याने आजपर्यंत एकूण 5,000 तास उड्डाण केलं होतं. हा संपूर्ण डेटा तपासासाठी खूप महत्वाचा आहे. पण धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये? BSR कंपनीने तपास यंत्रणांना या 5,000 तासांपैकी फक्त 1,800 ते 2,000 तासांचाच रेकॉर्ड दिला आहे. याचा सरळ अर्थ काय होतो की तब्बल 3,000 तासांच्या उड्डाणांचा हिशोबच नाहीये. इतका मोठा डेटा गायब होणं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हा चार्ट बघा, सगळं काही स्पष्ट होतंय. जेमतेम 40% रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि उरलेला 60% रेकॉर्ड तो गायब आहे. म्हणजे अर्ध्याहून अधिक माहिती तपास यंत्रणांपर्यंत पोहोचलेलीच नाही. आणि ह्याच मुद्द्यावर रोहित पवारांनी एक थेट आरोप केलाय. ते म्हणतात की ही चौकशी मुद्दामहून लांबवली जातीये का, जेणेकरून BSR कंपनीला हा जो 3,000 तासांचा गहाळ रेकॉर्ड आहे त्यात काहीतरी फेरफार करायला, काहीतरी गडबड करायला वेळ मिळावा. आता हा वाद फक्त गहाळ रेकॉर्ड पुरता राहिलेला नाहीये. रोहित पवारांनी थेट विमान कंपनी आणि तपासावर देखरेख करणारी सरकारी संस्था यांच्यातच काहीतरी संगनमत असल्याचा संशय व्यक्त केलाय. म्हणजे इथे दोन संस्था समोर येतात. एका बाजूला आहे DGCA, जी तपास करणारी सरकारी संस्था आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे BSR कंपनी, जिच्यावर हे सगळे आरोप आहेत. रोहित पवारांचा मुख्य आरोप हाच आहे की जी संस्था नियमन करते आणि ज्या कंपनीचं नियमन करायचंय त्यांच्यातच काही अयोग्य संबंध आहेत का. त्यांनी अजून एक खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. ह्या प्रकरणाचं गुन्हेगारी तपास CID करत होती. मग BSR कंपनीच्या मालकाचा मुलगा देशात परत आलेला असताना DGCAनी ही गोष्ट CIDला का कळवली नाही? ह्या आरोपांना एक भावनिक किनार आहे. दोन तपास यंत्रणांमधला हा जो समन्वयाचा अभाव आहे तो काय दाखवतो? की यंत्रणांच्या लेखी अजित पवारांच्या जीवाची किंमत इतकीच होती का? हा प्रश्न या संपूर्ण तपासाच्या गांभीर्यावरच शंका निर्माण करतो. तर मग आता पुढे काय? या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांमुळे आणि अधिकृत प्रतिसादाच्या अभावामुळे ही चौकशी आता एका खूप नाजूक आणि महत्वाच्या वळणावर येऊन थांबली आहे. सध्याची परिस्थिती काय आहे थोडक्यात बघूया. 1. गंभीर आरोप सार्वजनिक झाले आहेत. 2. पायलटची चौकशी झाली पण ती वादात सापडली आहे. 3. 3,000 तासांचा महत्वाचा रेकॉर्ड गायब आहे. आणि 4. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तपास यंत्रणा यावर काहीही बोलायला तयार नाहीयेत. आणि याच सध्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आता थेट
केंद्र आणि राज्य सरकारला यात लक्ष घालण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून निष्पक्षपातीपणे आणि सखोल तपास होऊ शकेल. आणि या सगळ्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो, जो या संपूर्ण वादाचं सार आहे. हा अपघात तपास नक्की कशासाठी आहे? सत्य शोधून काढण्यासाठी की मग सत्य लपवण्यासाठी?